मराठा तसेच सवर्णांना जे आरक्षण देण्यात आले आहे त्याची पूर्ण फी शासन भरेल. त्याची सर्व जबाबदारी शासनाने घेतली आहे. तर ओबीसींच्या विद्यार्थ्यांमध्ये क्रिमिलियर व नॉन क्रिमिलियर अशी चाळण अगोदरच शासनाने लावली आहे. क्रिमिलियरला आरक्षण देत नाही तर नॉन क्रिमिलियरला आरक्षण दिले जाते. त्याचे कारण तो गरीब आहे. एका गरीबाची फी आपण माफ करीत असाल तर इतरांचे काय? महाराष्ट्रातील जेवढे ओबीसीचे मंत्री आहेत त्यांनी 9 ऑक्टोबर 2020 रोजी जो GR काढला आहे त्या GRमध्ये आपण ओबीसीला का समाविष्ट केले नाही असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आपण ओबीसीचे मंत्री असूनही आपण ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करू शकत नाही तर आपण मंत्रिमंडळात का आहात याचा खुलासा करावा, अशी विनंती राज्यातील सर्व ओबीसीच्या मंत्र्यांना करण्यात येत असून ते खुलासा करतील अशी अपेक्षा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र शासनाने 9 ऑक्टोबर 2020ला एक GR काढला आणि त्या GRमध्ये त्यांनी असं म्हटलंय की SBC आणि EWS म्हणजे जे आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आणि सवर्णातल्या 10% देण्यात आलेलं आहे त्यांची पूर्ण फी ही शासन भरेल आणि शासनाने ती जिम्मेदारी घेतलेली आहे. महाराष्ट्र शासनाला आम्ही असताना विचारतो की ओबीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये अगोदरच आपण चाळणी लावलेली आहे. क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियरची आपण चाळणी लावलेली आहे. क्रिमिलियरला आपण आरक्षण लावत नाही, नॉन क्रिमिलियरला आपण आरक्षण लावतो आणि देतो. याचं कारण तो गरीब आहे. एका गरीबाला जर आपण त्यांच्या फिया माफ करत असाल तर महाराष्ट्रातले जेवढे ओबीसीचे मंत्री आहेत की ज्यांनी हा 20 तारखेचा GR काढला त्यांना माझा असणारा सवाल आहे की याच्यामध्ये आपण ओबीसी का इन्क्लूड केलं नाहीत, का समावेश केला नाहीत? आणि मंत्री असून जर आपण ओबीसींच्या हक्काचा संरक्षण करू शकत नसाल तर आपण मंत्रिमंडळामध्ये का आहात याचा खुलासा आपण करावा, अशी विनंती सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मंत्र्यांना मी करतोय. ते खुलासा करतील अशी अपेक्षा. महाराष्ट्र शासन कायद्याप्रमाणे चालणार नाही असा विडाच त्यांनी उचलल्याचे दिसत असून 2019च्या नीट परीक्षांमध्ये शासनाने SC, ST व OBC यांचे आरक्षण 25% आणले आहे. परंतु SEBCला 16% तर EWSला 10% आरक्षण देण्यात आले. त्यात कुठल्याही प्रकारची कपात न करता हे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. हा जो लुटमारीचा प्रकार आहे या लुटमारी प्रकाराच्या विरोधात आपण लढा देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. शासनाला आम्ही विचारतोय, SCBC व EWSचा वर्ग तुमचे जावई आहात का? उरलेले OBC, SC, ST हे नाकर्तेची मुलं आहात का? याचा खुलासा आपण करावा, अन्यथा आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग राहणार नसल्याचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन कायद्याप्रमाणे चालणार नाही असा विडाच उचललाय असं दिसतंय. 2019च्या नीटच्या परीक्षेमध्ये त्यांनी SC, ST, OBC यांचं आरक्षण 25% आणलं, परंतु SEBCला आणि EWSला जे आरक्षण देण्यात आलं 16% आणि 10% याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कपात केलेली नाही. त्यांना 16% आणि 10% आरक्षण कायम ठेवलेलं आहे. हा जो लूटमारीचा प्रकार जो आहे
या लूटमारीच्या प्रकाराच्या विरोधात आम्ही लढा देणार आहोत. शासनाला आम्ही असताना विचारतोय की SEBCचा वर्ग आणि EWSचा वर्ग हे तुमचे जावई आहेत का, आणि उरलेले OBC SC ST हे नाकारत्यांची मुलं आहेत का, याचा खुलासा आपण करावा. अन्यथा आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग आम्हाला राहणार नाही. महाराष्ट्र सरकारने 2006 मध्ये प्रायव्हेट प्रोफेशनल शिक्षणाचा कायदा केला. त्या कायद्याच्या कलम 4 व 5 प्रमाणे 50% आरक्षण देण्यात आले. 27% आरक्षण OBC, 13% आरक्षण SC व 60% आरक्षण ट्रायबलला देण्यात आले. कायद्यामध्ये या तरतुदी असूनही शासनाने OBC, SC व ट्रायबलमधील लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने शिक्षणाबाबत कायदा केला. त्यात OBC, SC व ट्रायबलला 50% आरक्षण देण्यात आले. असे असताना त्याच वर्षी शासनाने एक पत्रक काढून खाजगी संस्थानामध्ये 50% आरक्षणाशिवाय ते अर्धवट राहतील अशी तरतूद केली. शासनाच्या या फसवणुकीविरोधात आम्ही अनेक वर्षे लढत असल्याचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला OBCंचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. शिवाय ते मतदार देखील आहेत. त्यामुळे शासनाकडून आम्ही अपेक्षा करतो, मागच्या सरकारने केलेली ही फसवणूक, मग तो भाजपा, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा असो, 2006 मध्ये शासनाने काढलेले ते पत्रक रद्द करतील. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 50% आरक्षण खाजगी संस्थानामध्ये लागू करतील, अशी विनंती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. येत्या 15 दिवसात ही दुरुस्ती करण्यात आली नाही तर काढलेल्या पत्रकाविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशाराही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 2006 साली शासनाने प्रायव्हेट प्रोफेशनल शिक्षणाच्या दरम्यान कायदा केला. त्या कायद्याच्या कलम 4 आणि 5 प्रमाणे 50% आरक्षण देण्यात आलं. 27% आरक्षण OBCला, 13% आरक्षण SCला आणि 60% आरक्षण ट्रायबलला देण्यात आलं. कायद्यामधल्या ह्या तरतुदी आहेत, परंतु शासनाने OBCवरती, SCवरती आणि ट्रायबलवरती फ्रॉड केला आणि त्याच वर्षी एक साधं पत्रक काढलं आणि त्या साध्या पत्रकामार्फत या सगळ्या खाजगी संस्थांमध्ये फक्त 25% आरक्षण राहील अशी तरतूद केली आणि अर्धवट आरक्षण केलं, अशी परिस्थिती आहे. शासनाचा हा फ्रॉड आणि या फ्रॉड विरोधात अनेक वर्ष आम्ही लढतो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या पक्षाला OBCचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे, मतदारही आहेत, आणि म्हणून अपेक्षा आम्ही करतोय की मागच्या सरकारने केलेला फ्रॉड, मग तो भारतीय जनता पक्षाचा फ्रॉड असेल, काँग्रेस पक्षाचा फ्रॉड असेल किंवा राष्ट्रवादीचा फ्रॉड असेल, हा दुरुस्त करतील आणि 2006 साली काढलेलं पत्रक रद्द करून कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 50% आरक्षण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये लागू करतील, अशी विनंती आम्ही करतोय. 15 दिवसाच्या आतमध्ये ही दुरुस्ती झाली नाही तर आम्ही काढलेल्या पत्राच्या विरोधात हायकोर्टामध्ये दाद मागू, असाही इशारा आम्ही देतोय.